जिसने रखी हिम्मत वो कुछ कर गया. या मॅच मध्ये हिम्मत तुम्हाला ठेवावी लागेल. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा. लास्ट प्ले. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवरती. 69 धावसंख्येचा पाठलाग. RPL रायगड प्रीमियर लीगचा थरार रंगत असताना अक्षय पवार यष्टांना फार खेटून आहे. एक लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. थोडासा वाईडिश. गोलंदाजी मार्कवरती दीपक पाटील सज्ज होत असताना लेफ्ट आर्म अराउंड विकेटने ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. पॅडल स्वीप. चेंडू मात्र दणदण करत अलॉंग विथ द कार्पेट. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. पद्धतीने मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार ठोकलाय. तोही ऑन दी पॅड वरती असणारा चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार ठोकतोय. संघाचं खातं तो खेळत असताना इथे मात्र सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड खेळला गेलेला हा फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणारा हा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. थँक्यू. समाधान वास्कर जरूर सांगतोय. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. ज्या पद्धतीने तो खेळतोय. 2 चेंडूवरती 2 तडाखे लगावलेत. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 येणारे हे चौकार. तो मात्र हिम्मत दाखवतोय. ज्याच्यात दम आहे ना, त्याच्यात हिम्मत आहे ना, तो काहीतरी करून दाखवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय म्हणता येईल. जिसने रखी हिम्मत वो कुछ कर गया. पंचांचा इशारा. विनंती करूया प्रेक्षक वर्गाला, पुन्हा एकदा आयोजकांना विनंती करूया की जिथे ब्लॅक स्क्रीनच्या समोर, जे साईड स्क्रीनच्या समोर प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांना थोडंसं बाजू होण्यासाठी विनंती आपण करूया. प्रेक्षक मायबाप, आपली आम्हास नितांत आवश्यकता आहे. जे क्रिकेटचे दर्दी आहेत ते करतात गर्दी. अनेक वेळेला आपण म्हणतो उन्हाचा तडाखा आहे, आपण इथे उपस्थित आहात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 2 चेंडूवरती आलेत 2 चौकार. गोलंदाज दीपकचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जिथे उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळतोय, जो मात्र यष्ट्यांच्या उजव्या बाजूला टाकला गेला होता. जिथे 5व्या यष्टीवरती टाकला गेलेला हा चेंडू बॅटची इनसाइड एज घेतली आणि खेळपट्टीवरती विसावला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर कमबॅक इथे केलंय. जिथे मात्र आपण पाहतो 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर देखील जो मात्र इथे कमबॅक करतोय दीपक पाटील. गोलंदाज सज्ज. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथे पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करता होतो. तो मात्र इथे विजेता तोच ठरत असतो. इथे काय घडलं, अखूट टप्प्याचा चेंडू होता. प्रत्येक प्रेक्षकाच्या मस्तकावरती हात गेला असणार, कारण की इतका कमी गतीचा चेंडू जो शॉर्ट ऑफ लाईन होता, मोठा फटका खेळू शकलेला नाही आहे. समाधान. अवांतर धाव जरूर आली आहे. संघाची धावसंख्या आहे ती 9. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. एक देखना फटका. नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉफ्ट टेबल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चौकार. थैंक यू. मत भूल वो उबाल जब तक जवानी है, तेरे इस अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. समाधान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चेंडू अधिक वेगाने पॅडवरती ब्रश झाला. दीपक पाटीलचा हा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करणारा राहिला. चौकार आल्यानंतर तो कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 रन्स ऑन अ बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली अभी भी दूर है. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आधी मन बनवलं होतं ऑन साइडला मी हा फटका खेचणार, परंतु इथे एक चाणाक्ष नीती अपनावली. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकला. लेग बायच्या स्वरूपामधून 1 धाव आली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आल्यात या 14 धावा. काय म्हणाल मच्छिंद्र सर, जशी सुरुवात झाली आहे एक साजेसा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हो, प्रशस्त आहे. दमदार सुरुवात म्हणेन, कारण एके गडी बाद झाल्याने ज्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समाधान वास्कर जो मैदानाच्या चारी बाजूला खेळतोय आणि मैदानाची चौफेर करत असताना त्याच्याकडे आत्मविश्वास बघा, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि दमदार सुरुवात. 14 धावा म्हणजे निश्चित दमदार सुरुवात पाहायला मिळते समाधानच्या माध्यमातून. तर आमचे मित्र समालोचक कुंडेवाल नगरीचे नरेश गांगरे
रायगड समालोचक असे सदस्य त्यांच्याकडून या टीमला खऱ्या अर्थाने संपूर्ण आयोजनाला त्यांच्या शुभेच्छा आहेत. त्यांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. एक चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अजूनही उर्वरित येणारे 30 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 55 धावा. आस्किंग रेट आता मात्र 11 वरती जाऊन पोहोचलाय. प्रति षटका गणी 11ची सरासरी गाठायची आहे. कोणाला प्राचार्य केलं जाणार? रिया 11 कर्जतचा संघ गतवर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये आला आणि संपूर्ण रायगड क्रिकेटची लक्ष वेधून घेणारा हा कर्जत संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. यावर्षी या संघाची धुरा अक्षय पवार याच्या खांद्यावरती सुपूर्द करण्यात आली आणि एक चांगल्या स्पर्धामध्ये चांगला खेळ कसा करावा हे दाखवण्यासाठी हा संघ इथे कर्जतकर येत असताना पाहायला मिळतात. जिथे मात्र राजेजी मोडक साहेब यांनी हा संघ मांडला आणि खऱ्या अर्थानं कडावचे असणारे राजेजी मोडक यांची एक मोठी स्पर्धा ही अनेक वर्ष आम्ही पाहिली आहे. एक उत्कृष्ट आयोजकही आहेत आणि एक चांगला संघही त्यांनी बांधलाय. या स्पर्धेमध्ये त्यांनी उतरवलाय हा संघ. संघाने विनंती असते की आपण वेळेचा सदुपयोग करायचा आहे. विनंती असते आयोजकांच्या वतीने तुम्हाला की वेळेचा सदुपयोग करायचा आहे मित्रांनो, कारण टुडे इज अ फायनल डे, सो वी डोंट हॅव टाइम. सॉरी टू से, प्लीज स्टार्ट अ मॅच इमिजिएटली नाव. चेतन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चेतन गोसावी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. स्ट्राईक एंडवरती असणारा प्रतीक ठाकूर अर्थात गुड्डू. समाधान आहे स्ट्राईक एंडवरती. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू जिथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जो एक जलद गतीने टाकला गेलेला चेंडू काही काळ जो काय पाहिला ना आपण, ज्या फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला परंतु एक सरप्राईज राहिला. खेळपट्टीवरती चेंडूने तितकीशी उसळी घेतली नाही. जो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एका निर्धाव स्वरूपामध्ये यशस्वीरित्या पार पडला जातोय जो डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटच्या टोला चेंडू लागलाय. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येणार का त्या ठिकाणी? पुन्हा एकदा ताळमेळ जुळत नाहीये. चेंडू ओलांडतोय सीमारेषा. येणारा हा एक सणसणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय मी अनेक वेळेला म्हणतो, प्रीमियर लीग याचा अर्थातच तुमचं कॉम्बिनेशन, तुमचं ताळमेळ, तुमचा सेटअप जर का ज्या संघाचा व्यवस्थित बसला ना, मोठ्या नावांची गरजच नसते प्रीमियर लीगला. अनेक खेळाडू असे असतात जे उगवते सितारे असतात जे प्रीमियर लीगमध्ये चांगलं प्रदर्शन करतात. ताळमेळ जुळलं नाही. यावेळेला मात्र ऑन साइडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर षटकार. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. आपलं कॉन्टॅक्ट जबर, तुला नाही खबर, कधी काळी ढगात जाश. परिश्रम आहे ना ते खूप मोठं यश देतं. इथे कठीण परिश्रम केलेत आणि इथे यशही पदरी पडेल का? षटकार आलाय तो मात्र समाधानच्या बॅटमधून. एक्सप्लोजिव्ह मॅग्निफिसंट फलंदाजी. 9 चेंडू त्याने स्वतः खेळून काढलेत आणि काय धावफलका सजवली मैदानावरती. ही इज लुकिंग व्हेरी कॉन्फिडंट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग वरून स्क्वेअर लेग वरती येणार. तदवर मात्र एक धाव जरूर आली. दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट ही दाखवल्यात. मोठे फटकेबाजी ही केली आहे. परंतु त्यानंतर एकेरी दुहेरीची जी सांगड घालायला हवी ना तीही एक चांगलीरित्या घातली आहे. जिथे मचिंद्र सर आपण पाहतोय. जय सर, एक गोष्टीकडे लक्ष वेधते. तुमचं मागचे 10 चेंडू प्रतीक ठाकूर मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि मागचे 10 चेंडूचा सामना केलाय तो मात्र समाधान भास्करनं. वाडा कॅप्टनशिप. गोलंदाज पुन्हा एकदा. चेतनचा हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा राहिला आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो की फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु इमेज बनवायला वर्षानुवर्ष जातात. पंचांचा इशारा हा वाईट चेंडू आहे आणि स्वतःची इमेज बनवायला ना अनेक ऊन पावसाळे पाहावे लागतात, खडतर प्रवास करावा लागतो आणि तदनंतर आपण एक स्वतःची इमेज बनवू शकतो. ही इमेज जर का बनवायची असेल ना तर तुम्हाला रायगड प्रीमियर लीग हे एक मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आहे मंगेजी वाकडीकर साहेबांनी आणि त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खरं उतरून एक चांगलं प्रदर्शन करायलाही हवं. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय समाधानच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टोज आहे. ऑन दी टोज आले. ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तदवर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते.
या संघाच्या जय आणि पराजयाच्या मध्ये एक भिंत म्हणून उभा आहे तो समाधान. स्वतः कर्णधार देखील आहे. कशा रीतीचं प्रदर्शन करणार. जिथे मचिंद्र सर तुम्ही निश्चित म्हणाला होता दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी आघाडीला आलेला प्रतीक ठाकूर आता मात्र स्ट्राईक एंडवरती आला आहे जो इथे पहिला चेंडू फेस करेल. क्रिकेटचा हा खेळ जिथे मात्र आपण पाहिला आघाडीला आला परंतु जिथे दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली आहे. स्ट्राईक जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवली, मोठी फटकेबाजी केली, स्वतःवरती विश्वास दाखवला, तो मात्र समाधान नाही. गोलंदाज आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. प्रतीक ठाकूर गुड्डू याच्या बॅटमधून येतोय हा एक सणसणीत चौकार. एक्सलंट फुटवर, जबरदस्त बॉडीचं बॅलन्स बघा, एक्सलंट फुटवर, नाईस ड्राईव्ह. आणि ज्या पद्धतीने त्याने चेंडू खेळून काढला ना त्याचा स्टान्स बघा, असं वाटतं की फोटोग्राफरला बोलवतोय आणि खीच मेरी फोटो असं चित्र दाखवत असताना अप्रतिम ग्लॅमर क्रिकेटचा दाखवत असताना आणि चौकारात दणदणीत सुरुवात करत असताना 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. लढायचं, नडायचं आणि मगच घडायचं असं काहीतरी सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आलेत की काय. ज्या पद्धतीने ते खेळत आहेत. संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत जिथे 37 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू असणार आहे 24 अर्थात प्रतिषटका गणिक इथून 9.25 ची सरासरी गाठावी लागणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की पत्त्यामधील असा एक्का ज्यावेळी बाहेर काढा ना त्यावेळी आपल्याला नितांत आवश्यकता असते आणि आता हुकमी एक्का बाहेर काढावा लागणार आहे. तो रिया 11 कर्जत या संघाला कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय जिथे कुणाल नाईक याला प्राचार्य करण्यात आलंय. कुणाल नाईक आपल्या संघाच्या कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करेल का. 32 धावा जयेश सर 2 षटकांची सांगता होती. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. जर फलंदाजी करताना आपण पाहिलं रिया 11 कर्जत संघानं 34 धावा ठोकल्या होत्या. त्याला चोख प्रत्युत्तर देताना 32 धावा ठोकल्यामध्ये होती. सामना खूप चांगला पाहायला मिळेल कारण मागचे 3 सामने प्रेक्षकांना मात्र थोडीशी निराशा झाली. हा सामना प्रेक्षकांची मनं जिंकेल शंका नाहीये. ज्याला जिंकायचं आहे ना त्याला हे गोष्ट एकमात्र सूत्र आहे जिंकण्याचं. कधी लढायचं आणि कधी थांबायचं हे ज्याला ठाऊक आहे ना तो जिंकतो. आणि इथे तसंच काहीतरी करावं लागणार आहे या संघाला. समाधानने सुरुवात चांगली केली आहे. लढायला तो तयार होता परंतु कुणालच्या विरोधात किती आक्रमक व्हायचं आणि किती शांत राहायचं हे त्याला ठाऊक आहे का हे देखील पाहावं लागणार आहे. कशा रीतीची गोलंदाजी केली जाणार. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. एका बाजूला आपण पाहतो लॉंग ऑफ आहे, एका बाजूला लॉंग ऑन तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट आहे. डीप एक्स्ट्रा डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंट लेग एका बाजूला थर्डमॅन आहे. पॉईंट तैनात करण्यात आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये पेट्रोलिंग करतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल नाईक सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने समाधानच्या विरोधात. समाधान नाबाद खेळतोय जिथे त्याच्या बॅटमधून धावा आतापर्यंत 25 धावा आतापर्यंत आल्या आहेत. मित्रांनो वारंवार विनंती करतोय, एक नम्रतेची विनंती आहे आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणारा प्रेक्षक वर्ग हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतोय की साईड होत नाही आहे. ज्यावेळी मात्र फलंदाजी करतो ना त्याला एकाग्रतेचा फार महत्त्वाची असते. अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तुम्ही पाहता जिथे खेळाडू अनेक वेळेला फलंदाजी करत असताना थांबतात आणि टेनिस क्रिकेट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा या क्रिकेटला मिळाला आहे. मैदानामध्ये वळूया जिथे एक अडथळा निर्माण होत होता तो इथे दूर होतोय आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते की काय. पंचांना हस्तक्षेप करावा लागतोय. अनेक प्रेक्षक वर्ग आज इथे उपस्थित झाले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही तुमचं हार्दिक असं स्वागत करतोय. कुणाल नाईक गोलंदाजी मार्कवरती. समाधान ऑन स्ट्राईक आहे. 30रा षटक मार्गस्थ. पहिला चेंडू बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा चेंडू भाग मिल का भाग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. विनू कोळीने जेवढं एंटरटेन केलं ना, ज्या पद्धतीचे ज्या व्हिडिओ आल्या आणि त्याने जेवढं एंटरटेन केलं त्याहून अधिक जर एंटरटेन आज कोणी केलं असेल ना तो मैदानामध्ये असणारा समाधान. ज्या पद्धतीने तो खेळतोय समाधान थोडासा नाखुश आहे प्रेक्षक वर्गावरती.
दादांना तुमच्या माहितीसाठी सांगेन, कोणाचा सनग्लास असेल ना तोही शाईन करत असेल आतमध्ये. थोडीशी विनंती करतोय पुन्हा एकदा. चौकार आला आणि तदनंतर संघाची धावसंख्या प्रेक्षकांना विनंती मित्रांनो, कारण आम्हाला वारंवार सूचना करायला लावू नका, कारण तुमची बॉडी लँग्वेज जेव्हा मूव्ह होते ना, तुमची कोणती मुवमेंट झाली तर फलंदाज डिस्टर्ब होत असतो. मित्रांनो, तुमच्यावरती मी अतोनात प्रेम करतो, कारण तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. मात्र या प्रेमापोटी तुम्हाला विनंती करतोय, सामना थांबू नका, कारण आमच्याकडे वेळ नाही. मित्रांनो, प्लीज कॉपरेट विथ अस. तुमच्या सहकार्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. तुम्ही आमची खरी शक्ती आहात आणि आपण वळूयात लगेच सामन्याकडे. थँक्यू सो मच. स्पर्धा जी असते, RPL सारखी मोठी स्पर्धा ही प्रेक्षकांसाठीच बनवली गेली आहे आणि आज ते आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आयुष्याच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचा असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा जो वजीर आहे ना, तो आपल्या सोबत ठेवावा लागतो आणि आत्मविश्वासाची खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कुणाल नाईक कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर देतोय इथे फलंदाजाला. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू ज्या पद्धतीने कुणाल नाईक हतबल झाला, हताश झाला, जेणेकरून असं वाटलं की बॅटची निक घेतली होती की काय, यष्टीरक्षकाने हा झेल सोडलाय की काय, परंतु हा चेंडू आलाय निर्धाव. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय गली रिजन मधून, फ्लाय स्लिप मधून. तदवर मात्र एक धाव येते लेग बाईटच्या स्वरूपामधून, जिथे एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती 37 धावा धाव फलकावरती आहेत. व्यासपीठावरून महिला वर्गही या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, तर पहिलं द्विशतक लगावणारी ही जगातील पहिली ब्लेंडर क्लार्क ही महिला होती. 1997ला ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने पहिलं द्विशतक क्रिकेटमध्ये लगावलं होतं. महिला कुठेही कमी नाही आहेत. म्हणजे ते भारतीय संघाची मिथाली राज पद्मभूषण पुरस्कार परवाच्या दिवशी तिने घेतलाय. महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आणि आज त्या व्यासपीठावरून आसनस्थ होऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येणार. तदवर मात्र एक धाव जरूर आले. दुहेरीसाठी पलटलेत. एकेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित कन्वर्ट करण्यामध्ये यश प्राप्त होतं हे दोन्ही फलंदाजांना. 2 धावा येत आहेत दुहेरी धावसंख्येच्या मदतीने. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 कुणाल नाईक याचं पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये अनेक संधी त्याने निर्माण केल्यात, परंतु क्षेत्ररक्षकांना त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने करून दिला. संघासाठी तारणहार म्हणून तो उभा राहणार का हे देखील पाहावं लागेल. गुड्डू ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा वेगाने टाकला गेलेला चेंडू अधिक वेगाचा यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. अनेक वर्ष केगावसाठी खेळलेला, स्वतःच्या गावासाठी खेळणारा, जिथे मात्र आपण प्रतीक ठाकूरला पाहिलं तर स्वतःच्या गावासाठी खेळणारा, केगावच्या या गावासाठी, उरणच्या केगावसाठी खेळणारा हा खेळाडू, जिथे गावदेवी गावठांसाठीही अनेक वर्ष आम्ही खेळताना पाहिलं. परंतु तदनंतर आज जर का आपण पाहिलं ना, तर दिनेश मूर्ती कुंढेवहाळ या संघासाठी तो एक चांगलं क्रिकेट खेळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू उचळी घेणारा, जिथे पंचांकडे अपील करण्यात येते. अतिरिक्त उचळी अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल. एक डीजे ब्रेक आपण घेऊया, परंतु त्याआधी धावसंख्येकडे लक्ष केंद्रित केलं. 39 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 39 अर्थात भागीदारी रचली गेली आहे. येणारे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक शॉर्ट बट स्वीट ब्रेक घेऊया आणि तदनंतर ब्रेकच्या पलीकडे ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग.
ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। काफी शानदार धुन थी, मोटिवेशन सॉन्ग इस मैदान पर हम सुन पा रहे हैं। काफी शानदार माहौल। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 39। मंदा माड़ी तो Yes. मंदा भाई सॉन्ग के जो फेमस सॉन्ग है उनके गिरीश म्हात्रे साहब यहाँ पर आ चुके हैं। उनका भी हम मच्छिंद्र पाटिल स्वागत करेंगे। ये कहा था जयेश सर ने कि महिला शक्ति यहाँ पर बैठी हुई है। इस आरपीएल को देखते हुए इस महिला शक्ति के लिए मैं एक ही बात कहूँगा कि ना रानी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना माँ जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते। तो ये हमारी महिला शक्ति, क्योंकि मेरी झांसी नहीं दूंगी, ये अंग्रेजों को कहने वाली रानी लक्ष्मीबाई एक महिला ही थी। निश्चित तौर पर पहला ओवर समाप्त किया था दीपक पाटिल ने, जिन्होंने 14 रन खर्च किए थे। उसके बाद चेतन गोवारी 18 रन आए थे। तीसरा ओवर काफी शानदार रहा। कुणाल नायक ने कसी भी गेंदबाजी की। देखिए मैं मंदा 7 भाई रन दिए उन्होंने। इनका स्वागत किया जा रहा है हमारे गिरीश म्हात्रे जी का, आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर द्वारा। और आरपीएल का ये क्राउड ये दर्शा रहा है कि इस आरपीएल को काफी पसंद किया जा रहा है, क्योंकि हमेशा मैं कहता हूँ ना, 100 साल नाम रहने से अच्छा है। 100 साल नाम रहने के लिए 100 साल की जिंदगी जरूरी नहीं होती। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका 100 सालों तक का नाम जिंदा रहे, जिसका जीता जागता उदाहरण हमारे सामने जो स्टैंड है, छत्रपति शिवाजी महाराज। महज 50 साल की आयु लेकिन स्वराज्य का निर्माण किया। इस गांव के सपूत आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के, महज 38 साल की आयु लेकिन क्रांति की लहर जो उन्होंने दौड़ाई समूचे देश में, उस क्रांति की लहर के कारण आज भी इतिहास के पन्नों पर उनका नाम भी लिखा हुआ है और पीढ़ी दर उनको याद भी किया जाएगा। क्योंकि मच्छिंद्र पाटिल, इस मैच में गेंदबाजों को कुछ ऐसा काम करना होगा जो याद रखा जा सके, क्योंकि याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने यादों में रहने लायक कुछ काम किया हो। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी। ओवर का खेल समाप्त हो चुका है। 39 रन टीम का स्कोर। जीत के लिए अभी भी जरूरत है 30 रन की आवश्यकता। ये मुकाबला बराबर में चल रहा है, क्योंकि जब रिया 11 कर्जर टीम ने जब 3 ओवर का साथ उनका 39 रन स्कोर था, लेकिन विकटें वहां पर 4 गिरी थी, लेकिन यहां पर विकटें नहीं गिरी है। समाधान के लिए 4 चौके लगाकर 1 छक्के की मदद से कुल मिलाकर उन्होंने 29 रन के अब तक धुआंधार पारी के लिए प्रतीक ने उनका साथ निभाया। प्रतीक ने चौके के साथ शुरुआत की थी पारी की, उन्होंने 4 गेंदों का इस्तेमाल किया, कुल मिलाकर 6 रन बनाए। दोनों की साझेदारी यहाँ पर बनती हुई 34 रनों की और 4 यहाँ पर लेग बाइज के तौर में कुल मिलाकर स्कूल का स्कोर है 39 रन। शानदार मुकाबला, काफी शानदार क्राउड, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, जहां पर निगाह डाले वहां पर दर्शक। आज है रायगढ़ प्रीमियर लीग का समापन। दोस्तों, पिछले 10 दिन में ये सफर, ये क्रिकेट का कारवा बना रहा और इस क्रिकेट के कारवे में आज 10,000 से भी दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए यूट्यूब के जरिए। सभी का स्वागत। नौर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए दीपक पाटिल। जिस दीपक पाटिल ने पहला P1 का ओवर फेंका था, 14 रन दिए थे उन्होंने, वही दीपक पर फिर एक बार मोर्चे पर लगाया कप्तान अक्षय पवार ने। क्या सोचे, क्या ये गेंदबाज बल्लेबाज यहाँ पर समाधान वास्को को रोक पाएंगे? क्योंकि समाधान वास्को इस मैदान के ऊपर, मैदान के चारों तरफ खेल रहा है। ये तूफान है, ये रनों की मशीन है, एक अच्छे कप्तान है, क्या उनको रुका पाएंगे? आइए चलते रुक करेंगे मैदान की तरफ। नेहरू की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती, रिवर्स शॉट के जरिए खेलने की कोशिश की, लेकिन रन से नहीं चुके यहाँ पर बल्लेबाज। 1 रन का इजाफा होता हुआ 22 के तौर पर। अतिरिक्त रन भी यहाँ पर बहुत कुछ आ चुके हैं, 35 रनों की दोनों के बीच में साझेदारी हो चुके हैं। 5 रन अतिरिक्त आ चुके हैं, यानी कि कुल मिलाकर टीम का स्कोर यहाँ पर 40 के ऊपर पहुंचता हुआ। जीत के लिए 69 रनों का लक्ष्य है। पिछले 3 मुकाबले एक तरफे रहे, उनके बाद ये मुकाबला काफी बढ़िया होगा। निश्चित तौर पर 1980 के दशक में भारत के पूर्व प्रधानमंत्री ने कहा था कि समंदर में भी कमल खिलेगा, और उस पनवेल म्युनिसिपल कॉरपोरेशन में अपने जीत के साथ साथ कमल खिलाने वाले हमारे पार्षद पनवेल म्युनिसिपल कॉरपोरेशन के, जिन्होंने हमें सभी ट्रॉफियां प्रदान की है, मनोज जी भुजबल साहब एडवोकेट यहाँ पर आ चुके हैं। उनका भी हम आरपीएल में तहे दिल से इस्तकबाल करते हैं। प्रतीक यहाँ पर गुड्डू, जिन्होंने 3 कैचेस लपके थे, शानदार फील्डिंग का मुजाहरा किया था। उसी गुड्डू ने पिछले 3 गेंदों में कुछ भी रन नहीं बनाए। इसी गुड्डू ने चौके के साथ पारी की शुरुआत की थी। पिछले 3 गेंद लगातार डॉट खेलिए गुड्डू ने, तो दबाव बरकरार होगा आपके ऊपर, क्योंकि जितनी गेंदें डॉट फेंकी जाएगी उतनी ऊपर आपके दबाव। लेकिन मछली की तरफ तड़प रहे बल्लेबाज नॉस्टा गेंद पर समाधान वास्कर। 29 रनों का यादगार सफर। व्हाट अ फैंटास्टिक नॉक फ्रॉम द कैप्टन, वेरी गुड स्टार्ट फ्रॉम द समाधान वास्कर। मतलब देखना है क्या उसको रुका पाएंगे। शानदार गेंदबाजी दीपक पाटिल, 2 गेंदों में रन नहीं बना दिए, अच्छी गेंदबाजी।
पटकी भी गेंद थी, बहुत पहले खेला यहाँ पर, न गेंद के लेन और लाइन में आए, उठपटांग बल्ला घुमाया, जगह बनाई थी स्ट्रोक के लिए जरूर, लेकिन डॉट के समापन, क्या कमाल की कसी हुई और मंजी हुई गेंदबाजी बीच मैदान के ऊपर, फंटास्टिक बॉलिंग, क्योंकि बल्लेबाज के ऊपर दबाव बरकरार किया, किसी भी तरह का बड़ा शॉट खेलने का मौका नहीं दिया, जबकि मैदान के ऊपर समाधान वास्कर स्ट्राइक एंड पर थे, लेकिन उनको भी मौका नहीं दिया। एक डॉट गेंद की एक और समाप्ति, लगातार 4 गेंदें डॉट के लिए गुड्डू ने मैदान के ऊपर। स्टांस का भी अलग है, अटैकिंग स्टांस में, लेकिन मैं तारीफ करूंगा दीपक पाटिल की, क्या मंजी भी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, ड्राइव किया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है, और 4 गेंद डॉट खेलने के बाद उनको रिकवर करते हुए ये चौका आता हुआ दंदनाता। जी भुजबल है जो पार्षद हैं पनवेल म्यूनसिपल कॉरपोरेशन के, यानी कि राजनीति भी जानते हैं और पेशे से वकील भी है, वो ये जानते हैं टोटल रन संख्या हो चुकी है 44 रन। वो जानते हैं कि अगर राजनीति में जीतना है तो समाज के प्रति अच्छा काम करो, केस में कोर्ट जीतना हो तो अच्छी आर्गुमेंट करो, और यहाँ पर अगर जीतना हो बॉलर को तो अच्छी गेंदबाजी करो, या बल्लेबाज को जीतना हो तो अच्छी बल्लेबाजी करो। जी हाँ प्रवीण जी, टीम का स्कोर यहाँ पर 44, अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर, लगातार मैदान पर क्या हो रहा है, पूरी ताकत, पूरी नजाकत, पूरी कायनात लगा रहे दोनों टीम, क्योंकि पता है यहाँ से जीतेंगे तो आगे बढ़ेंगे, यहाँ से हारेंगे तो फिर वापसी करनी पड़ेगी। यहाँ पर 32 टीमें, और जीत के लिए बताएंगे हम कितने गेंदों में कितने रन, 12 गेंदों के बाद बताएंगे, अभी नहीं फिलहाल। टीम का स्कोर 44, 50 के तकरीब आते हुए सेकंड पर बल्लेबाज फिर एक बार तैयार प्रतीक ठाकुर, शानदार बल्लेबाजी, अब रिदम में आते हुए उतनी शानदार गेंदबाजी दीपक पाटिल, रिवर्स के जरिए ये दबाव बरकरार करने की कोशिश की थी, लेकिन नहीं इस दबाव को हटा पाए। यहां से मिलेगा 1 रन, फुलर लेन डिलीवरी थी यहाँ पर, 22 का इशारा अंपायर संतोष चौधरी से करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पर पहुंचता हुआ। 50 के लिए अभी भी 5 रन की दूरी है, लेकिन जीत अभी भी दूरी है। दीपक पाटिल की सराहना करना चाहूंगा, जिस तरह से गेंदबाजी की उन्होंने 5 गेंदें अब तक पे की है, जिसमें कि 4 डॉट फेंके, एक चौका जरूर लगाए, लेकिन उसके तत्पश्चात क्या कमाल की और क्या जबरदस्त उम्दा अजीमोशान गेंदबाजी मैदान के ऊपर। इस ओवर में रन नहीं बने, जो कि 10 का औसत आपको रखना है, 3 ओवर में 30 रनों की आवश्यकता है, जो कि 3 ओवर में 39 बन चुके हैं। मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना, ये मुकाबला आपके सांसों को रुकाएगा, ये मुकाबला आपकी धड़कनें तेज करेगा, ये मुकाबला ठंडी में आपको पसीने से दरबदर करेगा। ये काफी बड़ा मुकाबला है, ये चौथा मुकाबला सुपर 8 का शानदार मुकाबला। इस बीच गेंद ऑन साइड में यहां पर खेल दिया, इस गेंद को ड्राइव किया, सॉफ्ट ड्राइव जिसे कहा जा सकता है, स्टेयर किया हल्के से हाथों से बॉटम का इस्तेमाल करते हुए। जानते हैं यहाँ पर स्ट्राइक को खे में रखना समाधान ने समझदारी दिखाई। ओवर की समापन, क्या शानदार ओवर का समापन हुआ। इस ओवर में मिले मैच 6 रन, क्योंकि 4 एक चौका मिला था, लेकिन लेग बाइज के तौर पर रन मिले, और टीम का स्कोर आप जीत के लिए 12 गेंदे 23 रनों की आवश्यकता। यह मुकाबला काफी बड़ा होगा दोस्तों। पिछले 3 मुकाबले एक तरफे रहने के बाद इस मुकाबले से उम्मीद जुड़ी थी, क्योंकि ओपिनियन हुआ तो समाधान ने भी कहा था कि यह मुकाबला बड़ा होगा। समाधान भास्कर ने 4 मुकाबले खेले, जिसमें 3 जीते 1 हारा, लेकिन जो रिया 11 करजट टीम है उन्होंने एक भी मुकाबला नहीं हारा है, 3 मुकाबले जीते हैं। यानी कि रिया 11 का लक्ष्य है केवल जीत, तो समाधान भास्कर को हार नहीं मंजूर। कौन होगा जीत का दावेदार, कौन होगा सुपर 4 में आने वाला चौथी टीम, इसका आपको यहां पर मिलेगा जवाब। 12 गेंदे अब जीत के लिए 23 रन की आवश्यकता। ये मुकाबला इस मैदान के ऊपर दोपहर की कड़ी धूप में दर्शकों के होश उड़ा रहे हैं, क्योंकि जिस तरह से मुकाबले में कमबैक किया दोनों टीमों ने, शानदार मुकाबला। फिलहाल चलेंगे हम डीसी की तरफ। तीस रनों की आवश्यकता है प्रवीण जी, क्या मुकाबला इस मैदान के ऊपर। पहले ओवर 3 ओवर में 39 रन, 12 गेंदों में अब जरूरत है 23 रन की आवश्यकता। देखिए ये ओवर काफी क्रूशियल रहेगा। इस ओवर में अगर पानी दीजिए, पानी लेकर जाइए ग्राउंड के ऊपर। इस ओवर में ये मुकाबला काफी क्रूशियल स्टेज पर मौजूद है। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज खड़े हुए हैं, लेकिन इस ओवर में अगर इस जोड़ी को तोड़ा जाए और एक नए बल्लेबाज को लेकर आए गेंदबाज, तो यकीनन ये मुकाबला और ज्यादा एयर टाइट होगा, क्योंकि इन दोनों को अब गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। जब तक ये दोनों रुके हुए क्रीज के ऊपर, मेरे ख्याल से दिनेश स्मृति कुंडेवाहाल जो अभिषेक भास्कर की जो टीम है उस को जीतते हुए हम देख सकते हैं। लेकिन वहीं दूसरी तरफ ऐसे मैचेस इन लोगों ने निकाले हैं इस आरपीएल में। रिया 11 करजत ने एक मुकाबला तो ऐसा लग रहा था कि ये निकाल ही नहीं पाएंगे, 2 छक्के लगाकर चेतन गोसावी ने उस मैच में उनको जीत दिलाई थी।
तो क्रिकेट है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी हमारे प्रफुल्ल पाटिल और कई लोग कहते हैं, और जो मैं भी कहता हूं कि क्रिकेट एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते कभी देरी नहीं करता, और ये क्रिकेट को अगर रंग बदलना है तो इस गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करनी होगी, वरना जो 3 मुकाबलों में हुआ पिछले, इसी मुकाबले में भी हमें देखना पड़ेगा वन साइडेड। बहुत बहुत शुक्रिया कुणाल नायक, फिर एक बार मोर्चे पर लगाएगा उनको, क्योंकि दूसरा कोटा उनका पूरा करने की कोशिश की। यही कुणाल नायक जिन्होंने पिछले तीसरे ओवर में मैच 7 रन दिए थे, उन्होंने बल्लेबाज के पैरों में झंझे डाले थे। 12 गेंदे 23 की आवश्यकता। समय के बारे में सहयोग करें, समय की नजाकत करें, मुकाबले का रिदम न तोड़े। जिस रिदम से मुकाबला हो रहा है उसी रिदम से होना चाहिए। 29 पर खेल रहे कप्तान मैदान के ऊपर, 12 गेंदे 23 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। कमाल की गेंदबाजी, व्हाट अ क्विक डिलीवरी। बल्लेबाज समाधान को पलक झपकते गेंद यहां पर बीट करती हुई, हवा से भी तेज रफ्तार क्या मैदान के ऊपर, डॉट गेंद की समाप्ति। मजा आएगा खेल में। अब बच्ची भी गेंदे 11 और 23 की आवश्यकता। ये मुकाबला उफान पर चल रहा है। ये मुकाबला दर्शकों की धड़कनें अब तेज कर रहा है। मजा आएगा मुकाबले में। कसी भी मंजी भी गेंदबाजी, इस भी शक्ल गेंद, कुणाल की गेंद, जैसी गेंद वैसी नसीहत। काफी दबाव था बल्लेबाज के ऊपर, दबाव को हटा दिया। शानदार छक्का। थैंक यू डील से। ये वही कुणाल नायक है जिन्होंने पिछले ओवर में 7 रन दिए थे, और क्या एग्जीक्यूट था, क्या टाइमिंग था यहाँ पर। वंडरफुल टाइमिंग, ट्रिमेंडस पावर, हाई बैक क्लिप यहाँ पर दिखाई दे, और समाधान वास के ऊपर जो दबाव था उस दबाव को हटाना बेहद जरूरी था। अब समीकरण बदल चुका है। बच्ची भी 10 गेंदे 17 रन की आवश्यकता। इससे पहले समाधान ने पिछले ओवर में भी बल्ला नहीं घुमाया था, लेकिन अब समय की नजाकत को देखते हुए इस ओवर में रन बनाना जरूरी है, और वही सोच मैदान के ऊपर। अब बच्ची भी गेंदे 10 और जीत के लिए 17 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक। ओ लवली डिलीवरी, एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी। कभी खुशी कभी गम, आप में है दम तो हम भी नहीं किसी से कम। ये कुणाल नायक ने जवाब दिया। पहली गेंद डॉट, उसके बाद छक्का, फिर एक बार डॉट। जबरदस्त मजा आएगा, क्योंकि दोनों टीमें इस मैदान के ऊपर पूरी कायनात लगा रही है, क्योंकि मुकाबला जीतना बेहद जरूरी है। 9 गेंदे 17 की आवश्यकता। क्या मुकाबला मैदान के ऊपर। दर्शक सुन न बैठे, मैदान में पिन ड्रॉप साइलेंस, सन्नाटा भरा माहौल बीच मैदान के ऊपर। मजा आएगा, लेकिन समाधान को कौन रोक पाएगा। फिर एक बार कुणाल नायक को आसमानी तारे दिखाए, 3 में शानदार छक्का। कप्तानी करते हैं मैदान के ऊपर, लेकिन समीकरण बदल चुका है। 8 गेंदे 10 रन। प्रवीण जी, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर छक्का, अब 5वीं गेंद के ऊपर क्या। निश्चित तौर पर जो मैथमेटिक्स आपने बताया उस हिसाब से तो डॉट गेंद आनी चाहिए, लेकिन जिस अंदाज से समाधान वास्कर खेल रहे हैं, ये हमारा अंदाज गलत भी साबित कर सकते हैं। जबरदस्त बल्लेबाजी, जबरदस्त उफान पर 42 पर खेल रहे, 50 से कुछ दूर कदम, अटैकिंग शॉट, 1 बॉल और 4 रन। व्हाट अ शॉट, कमाल की टाइमिंग, नजाकत, शॉट में सीधा 4 रन। कर पाएंगे तो फुल टॉस गेंद थी, लेकिन ड्राइव कैच गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट से आते हुए एक रन पूरे का रफ्तार के साथ स्ट्राइक को अपने खेमे में रखना। क्या समझदारी क्रिकेट, स्ट्राइक को अपने खेमे में रखा। और की समापन अब जीत के लिए बची हुई गेंदे 6 और जीत के लिए समीकरण बनेगा 6 रन की आवश्यकता। एक तरफ शानदार बल्लेबाजी, एक तरफ शानदार गेंदबाजी। इस ओवर में काफी रन आए, इस ओवर में रन काफी बड़े, क्योंकि इस ओवर में 2 छक्के लगे, एक चौका लगा, एक सिंगल,
2 डॉट और कुल मिलाकर 17 रन इस ओवर में। अब जीत के लिए 1 ओवर और जीत के लिए समीकरण बनेगा 6 गेंदे यानी कि 6 रन की आवश्यकता। समाधान वास्कर जो इस मैदान के ऊपर 47 पर खेल रहे हैं, महज 3 स्टेप दूर है यहाँ पर 50 के लिए। क्या समाधान वास्कर इस मुकाबले को जीत पाएंगे या फिर इस मैदान के ऊपर 6 रन को बचाकर समय की नजाकत देखकर इस मुकाबले को क्या बचा पाएंगे? अक्षय पवार किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे ये आप देखना होगा। एक भी बल्लेबाज आउट नहीं हो चुका है, लंबी साझेदारी बन चुके हैं दोनों के बीच में। उमेश हमें बताएंगे कि कितनी लंबी साझेदारी हो चुकी है इन दोनों के बीच में। 63 रनों की साझेदारी हो चुकी है मैदान के ऊपर, एक भी विकेट नहीं गिरी यहाँ पर। यही कारण है कि दोनों बल्लेबाज को प्रवीण जी आपने कहा था कि गेंद फुटबॉल नजर आ रही है। क्या मुकाबला, क्या दर्शक, जबरदस्त मुकाबला, धड़कने तेज करने वाला मुकाबला, आंखों को भाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला सनसनी क्रिकेट मैदान के ऊपर। यू आर वॉचिंग द फैंटास्टिक जर्नी ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड रायगढ़ प्रीमियर लीग आप देख पा रहे हैं और यू आर वॉचिंग द थ्रिलिंग मैच। जबरदस्त सामना आपण पाहतोय मैदानावरती। क्या मुकाबला, 6 गेंदे 6 रन। क्या ये गेंदबाज बल्लेबाज को रुका पाएंगे? गेंदबाजी में आते हुए अक्षय पवार स्वयं कप्तान। अक्षय पवार हैज अ गुड अपॉर्चुनिटी टू बिकम अ हीरो। एक अच्छी अपॉर्चुनिटी उनके सामने, लेकिन बड़ा खिलाड़ी मैदान के अंदर। ये देखिए कमाल की टाइमिंग, अनबिलीवेबल स्ट्रोक और इसी के साथ 4 रन, 50 रन पूरे किया पर। एक बार समाधान वास्कर अपना बल्ला दिखाई है, कमाल की पारी, जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए इन 50 रनों का। क्या कप्तानी पारी के लिए, क्यों हमें कप्तान बनाया गया है, इसका पूरा उदाहरण दिया। कमाल की पारी, अनबिलीवेबल पारी इस मैदान के ऊपर। व्हाट अ फैंटास्टिक नॉक फ्रॉम द कैप्टन समाधान वास्कर, ब्रिलियंट परफॉर्मेंस। जीतने के लिए महज जरूरत है अब 2 रनों की आवश्यकता। कहां से मुकाबला कहां कर, कप्तान टू कप्तान मैदान के ऊपर, बिग फाइट। लेकिन अक्षय भी चालाक है, दिखा उन्होंने भी अपनी गेंदबाजी में ताकत है, नजाकत है, बल्लेबाज को यहां पर शांत रखा। बची हुई गेंदें 4, अब समीकरण बनेगा 2 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, पैसा वसूल मुकाबला वहां पर, लेकिन समाधान की बल्लेबाजी कमाल की थी, यहाँ पर देखने लायक थी, जबरदस्त बल्लेबाजी। और ये देखिए फिर एक बार शॉट के लिए जगह बना है, 1 रन बड़ी आसानी के साथ, स्कोर इज लेवल नो डाउट। तो देखना इस मैदान के ऊपर प्रतीक ठाकुर को मौका मिला है, क्या रन बनाएंगे जीत की या फिर रुकाएंगे अक्षय? 3 गेंदें फेंकना शेष है और जीत के लिए 1 रन की आवश्यकता। ये ओवर सुपर ओवर में भी जा सकता है मुकाबला, लेकिन क्या अक्षय में हो इतनी ताकत, क्या आप में है वो जोश, वो जुनून, वो जज्बा, वो हौसला, वो ताकत, वो नजाकत? क्या इन 3 गेंदों को डॉट फेंक सकते हैं? तो अक्षय इस मैदान के ऊपर सुपर ओवर में बिल्कुल ही मुकाबला भेज सकते हैं। ये आखिरी मुकाबला, ये चांस है आपके पास, ये आखिरी मौका आपके पास, यू हैव लास्ट चांस। 3 गेंदे अभी भी बचे, 1 रन की आवश्यकता। और इसी के साथ जीत की मोहर, शानदार जीत। और यहाँ पर कुंडेवाल टीम पहुंच चुकी है, दिनेश मोदी कुंडेवाल टीम पहुंच चुकी है यहाँ पर सेमीफाइनल में कि सुपर 4 में। जीत के आपको ढेर सारी बधाई। फंटास्टिक नॉक फ्रॉम द समाधान वास्कर, ब्रिलियंट एंड फैबुलस परफॉर्मेंस फ्रॉम द समाधान वास्कर। हा मच्छिंद्र पाटील, धन्यवाद। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रथमतः देणार आहोत। मी आदरणीय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब, नगरसेवक आदरणीय विजय पुजारी साहेब आणि सतीश साळुंके यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। खालापूरचे नायब तहसीलदार आणि आदरणीय बळीराम पाटील, माजी सरपंच विचुंबे आणि सन्माननीय महेश कडू यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं।